1923 चे वर्ष म्हणजे असहकार आंदोलनानंतर स्वातंत्र्य संग्राम शिगेला पोहोचण्याचा काळ. नागपुरात झेंडा सत्याग्रह दरम्यान कित्येक लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये NS हर्डीकर यांच्याद्वारे स्थापित हुबळी सेवा मंडळाचे सदस्य देखील होते. इंग्रजांनी त्यांना तोडायचे, घाबरवायचे, मनवायचे अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. याच दरम्यान तुरुंगात असताना NS हर्डीकर यांच्या मनात विचार आला सेवादल गठनाचा, एक असे संघटन जे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यामध्ये सैन्याप्रमाणे अनुशासन आणि इंग्रज राजवटीशी लढण्याची पक्की भावना रुजवू शकेल. जेलमधून बाहेर येताच हर्डीकर यांनी अलाहाबादला जाऊन नेहरूंची भेट घेतली आणि सत्य व अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या एका संघटनेच्या स्थापनेबाबत चर्चा केली. 1923 साली सरोजिनी नायडू यांनी भारतीय सेवादल बनवण्याचा प्रस्ताव ठेवला. पंडित नेहरूंना याचे पहिले अध्यक्ष बनवण्यात आले. हेच संघटन पुढे जाऊन काँग्रेस सेवादलाच्या रूपात ओळखले जाऊ लागले. सेवादलाच्या गठनानंतर लगेचच 1924च्या बेळगाव अधिवेशनात सेवादलाला साफसफाई आणि सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या कामाने प्रभावित होत स्वतः गांधीजींनी हे मान्य केले की हार्डीकर आणि सेवादलाशिवाय काँग्रेसचे अधिवेशन सफल होऊच शकले नसते. स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेस सेवादलाच्या प्रभावाचा अंदाज या गोष्टीवरून बांधला जाऊ शकतो की 1932 साली सेवादलाच्या क्रांतिकारी हालचाली आणि लोकप्रियतेला घाबरून इंग्रज राजवटीने सेवादलावर प्रतिबंध घातला. सेवादलाच्या लोकप्रियतेचा आणि महत्त्वाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की पंडित नेहरूंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्वांनीच सेवादलाला काँग्रेसचा खरा सैनिक म्हटले आहे. एवढंच नाही तर काँग्रेस सेवादलाच्या ताकदीचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की नेहरूंसोबत देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजगुरू यांसारख्या व्यक्ती काँग्रेस सेवादलाशी संबंधित होत्या आणि त्याच्या सदस्य देखील होत्या. काँग्रेस सेवादल नेहमीच भारतीय जनमानसाच्या पाठीचा कणा राहिले आहे. काँग्रेस सेवादल काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेस सेवादलाच्या मजबूतीचा अर्थ आहे देशाची मजबूती. कारण सेवादलाच्या विचारानुसार कुठलाही धर्म, संप्रदाय, जात किंवा वर्ग नाही, तर देश महत्त्वपूर्ण आहे. याच वारशाची आज देशाला गरज आहे. जय हिंद.